मला माहित नव्हतं आज अमावस्या आहे म्हणून. तर असं लघवी करत होतो मी आणि अचानक एक बाई दिसली मला तिथे. डायरेक्ट असं अचानक समोर आली ना. म्हणजे डायरेक्ट तुमच्या समोर उभी राहिली. हो, अरे, मी घरात एंट्री मारली ना, रब तिने घरात आली. म्हणजे तुमच्या याच्यात ती तुमच्या घरात आली. हा, तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमन यादव. मी तुमचं स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिड नाईट टॉक्स. आणि आज आपल्या चॅनलवरती आपले एक मित्र आले आहेत, जे त्यांचा एक भयानक असा किस्सा आपल्याबरोबर शेअर करतील. ते तुम्ही ऐका. तर सर, तुमचं नाव काय आपल्या ऑडियन्सला सांगा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय आयरे. तर मी बेसिकली नाशिकवरनं बिलॉंग करतो. तर आता सध्याला तर मी पुण्यात असतो. माझे 2 सलून आहेत, एक जेंट्स सलून आणि एक लेडीज जेंट्स सलून आहे. तर सर, असा कोणता असा भयानक प्रसंग आहे तुमच्या आयुष्यातला, तो आमच्यावर तुम्ही जर शेअर करा आणि आमच्या ऑडियन्सला पण सांगा. एक असा प्रसंग घडला होता माझ्या लाईफमध्ये. मॅक्सिमम 5-6 महिने झाले असतील ते प्रसंग घडून. तर असा काही किस्सा झाला होता ना, तो तुम्ही ऐकणार ना, तुम्हाला पण तो असा एकदम खरा वाटेल, धक्का बसून. धक्का बसेल. आणि काय झालं होतं, अमावस्येची रात्र होती आणि मी आणि माझे फ्रेंड सर्कल जे आहेत ना, आम्ही मूवी बघायला गेलो. तिकडनं आम्हाला मॅक्सिमम 12-1 वाजले होते मूवी संपल्यानंतर ना. तर फ्रेंड सर्कल वगैरे सगळे गेलेत घरी. मी एकटाच घरी आलो तर 1:30-1 वाजले होते रात्रीचे. तर मी जेवण वगैरे केलं घरी. जेवण वगैरे केल्यानंतर असंच म्हटलं चला, झोप तर लागत होती मला. तर मी मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ओपन केलं. इंस्टाग्राम ओपन करून रील्स वगैरे बघितले त्याच्यामध्ये. तर थोडं वाटलं मला, ते मग नंतर झोपलो आणि अचानक रात्री मला 3 वाजता लघवी लागली. तर मी लघवीला गेलो रात्री 3 वाजता आणि मला माहित नव्हतं आज अमावस्या आहे म्हणून. तर असं लघवी करत होतो मी आणि अचानक एक बाई दिसली मला तिथे. म्हणजे तुम्ही टॉयलेटला घराच्या बाहेर गेले की घरातच गेले? घराच्या बाहेर. आमचं टॉयलेट बेसिकली घराच्या बाहेर आहे. घरापासून जास्त लांबीवर एक थोड्या अंतरावर. तर मी गेलो आणि मला सवय कसं आहे रात्री, तर मी बेसिकली बरमोडा राहतो शॉर्ट आणि सेंडो राहतो. आणि मी जेव्हा पण बाहेर निघतो ना, मी सेंडो वगैरे काढून जातो डायरेक्ट ओपन, फक्त बरमोड्यावरती राहतो. तर मी गेलो, डायरेक्ट असं अचानक समोर आली ना. म्हणजे डायरेक्ट तुमच्या समोर उभी राहिली. हो. मग तर मी डायरेक्ट आता काय करावं, एकदम तिथंच मला तर घामच फुटला असं. आता पण घाम फुटते मला ती स्टोरी सांगितलं. तर तेव्हा तर तिने काय नाही केलं मला. मी गपचूप नाही का आपलं लगी वगैरे केली आणि गपचूप बाहेर आलो मी बाथरूम मधून. तर तिने बघितलं हा चाललाय म्हणून. म्हणजे तुम्ही घराकडे चालले आणि तरी ती हाय त्या जागेवर उभी होती. त्या जागेवर हललीच नाही ती. नाही. आणि जसं मी घरात एंट्री मारली ना, रब तिने घरात आली. म्हणजे तुमच्या याच्यात ती तुमच्या घरात आली. हा, डायरेक्ट पाठीमागं आली ती. आता पण घाम फुटायला लागला मला ती स्टोरी सांगितल्याने, कारण की एवढी सिरियस स्टोरी. घाम फुटायला लागला. आणि ती जेव्हा आली ना घरात, मी माझ्या बेडवरती गेलो, झोपलो मी. आणि जसं आता कसं ही समोर ही आहे अशी उभी राहिली ती डायरेक्ट. मी झोपलो बेडवरती, समोर माझ्याकडे बघते, मी तिच्याकडे बघतो. म्हणजे तुमच्या बेडच्या समोर उभी राहिली. हा, एकदम मला वाटलं आता माझी विकेट फिक्स आहे. तर समोर उभी राहिली, मॅक्सिमम 5 मिनिटं उभी राहिली ती अशी एकदम बघत होती. तर माझी एकदम अशी हे झालं ना, विचारू नका. म्हटलं आज लास्टचा दिवस आहे आपला, म्हणजे आज अंत आहे आपला. आज अमावस्या पण आहे. म्हटलं आज गेलो. म्हटलं अजय तू गेला. नाही, फॅमिली सगळी. मग ऐका ना पुढं, मग ती 5 मिनिटं माझ्या समोर थांबली. एकदम समोर. मी तिला बघतो की मला बघतो, मी तिला बघतो तो मला बघतो. नंतर ना ती नाही का, मी माझे स्पेशल रूम आहे घरामध्ये, स्पेशल वेगळी बेडरूम आहे माझी. आणि घरचे सगळे हॉलमध्ये झोपतात. आणि माझ्याकडे नाही का छोटं डॉग आहे. आणि डॉगचं कसं आहे, डॉगला दिसल्यानंतर लगेच भुंकायला चालू, म्हणजे लगेच असं जाणवतं वासाने. ती जसं माझ्या रूम मधून निघली ना, हॉलमध्ये गेली. हॉलमध्ये गेल्यानंतर ना माझ्या डॉगला दिसलं ना, ते
तर ते एवढं भुंकत होतं ना, तर विचारायच्या बाहेर. तर कधी वाटलं नव्हतं मला एवढं भुंकत हे. त्या दिवशी एवढं भुंकत होतं, मॅक्सिमम 1 तास ती तिथं भुंकत होती डॉग माझा. तर मी तर गेलोच नाही हॉलमध्ये आणि घरच्यांना पण सांगितलं नाही की असं आणि असं. घरचे म्हणजे उठले ना केवढा आवाज घरचे वगैरे उठलेत ना, झाला. ते घरचे उठले, घरचे डॉगला फुल मारायला लागलेत, पण माझी हिंमत होई ना त्यांच्या पैसे जाऊन सांगायची. तुमच्या तर तोंडात ना शब्द पण निघत असणार शब्द असते. म्हणजे काहीच नाही, उन्ही काहीच नाही, एकदम गप्प बसलोय मी. नंतर 1 तास, मॅक्सिमम 1 तास ते आमचा डॉग त्याच्यावरती भुंकत होता. तर त्याच्यानंतर ना मग ती नाही का 1 तास हॉलमध्येच होती 4 वाजेपर्यंत. 3 वाजा आतमध्ये आली रूम मध्ये, तर 4 वाजेपर्यंत ती हॉलमध्ये होती. त्याच्यानंतर ना कसं आहे ते टायमिंग पिरियड राहतो ना काहीतरी अमावस्याचा, पण 4 वाजेनंतर गायब होऊन जातो. 4 वाजेपर्यंत ती तिथेच होती आणि ती गेली. 4 वाजेनंतर गेली ती. दुसऱ्या दिवशी घरच्यांना विचारलं, म्हटलं नेमकं हे बोगट कसं. सांगितलं नाही की असं. मी जर सांगितलं असतं तर घरचे पण म्हणले असते की. आणि पहिलेच अजून ती पण घाबरली असते म्हणून. हो, आणि पहिलेच आमच्या घरात नाही का आमची मामी आहे ना, ते खूप थोडेसे या बाबतीत खूप घाबरतात. त्याच्यामुळे मी आणि लहान पोर आहेत ना मामाचे वगैरे, लहान पोर आहेत ते अजून घाबरले असते. आणि मामा पण थोडं कसं वयस्कर, हा, मग त्याच्यामुळे ते पण थोडं वाटलं असतं की नका बाबा. मग मी त्यांना काहीच बोललो नाही, मी फक्त विचारून घेतलं त्यांच्याकडनं, माहिती घेतली काय झालं होतं रात्री, ही काय एवढे भुंकत होती. तर ते म्हणलेत की अचानक भुंकत होती ती. मी काहीच बोललो नाही त्यांना, 2-3 दिवस काहीच बोललो नाही. मग भाऊ आला, चुलत भाऊ माझा, आणि त्याला सांगितलं, म्हटलं असं असं झालंय, म्हटलं पूर्ण स्टोरी बसून सांगितली त्याला. तो म्हणला मला की एक काम कर बाबा, आपण नाही एखाद्याला विचारू म्हणे काय काय नाही की नेमकं. तर माझं पण म्हणणं होतं की जाऊयात म्हटलं त्यांच्याकडे, काय बघूयात, पण जॉब असल्यामुळं आणि सलून असल्यामुळं नाही का ते वेळ भेटला नाही. पण त्याच्यानंतर ना मला एक इंटरेस्ट आला होता परत बघायची त्याला. मी परत नाही का आजपर्यंत मी अजून माझा इंटरेस्ट आहे की मला अजून परत बघायचं त्या व्यक्तीला जी माझ्या समोर आली होती. म्हणजे तुम्हाला ते दिसल्यानंतर ते म्हणजे ती बाई जी दिसली तिने म्हणजे काय त्रास वगैरे दिला नाही का परत तुम्हाला? नाही, पण मला नाही का हे आता दिसले ना, ह्याच्या पहिले पण नाही का असे भास वगैरे झालेले आहेत मला भरपूर. म्हणजे मी ऐकलंय आता, म्हणजे जेवढ्या लोकांपासून ऐकलंय की एखादं भूत बाई वगैरे म्हणजे दिसली ना, मग लोक आजारी पडतात, त्यांना ती त्रास वगैरे देते. तसलं म्हणजे तुमच्यावर काय प्रकार घडलेला नाही? तुमच्या घरच्यांबरोबर पण काय तसलं काय घडलं नाही? मग मी तुम्हाला ते सांगतो ना, माझ्या दिसायच्या अगोदर नाही का 2-3 महिन्यापासून मला भास होत होता की मी असं झोपलेलं राहिलो ना, मोबाईल वगैरे बघत राहिलो ना, बाजूला असं मला जाणवतंय बाजूला झोपते बघा, माझ्या अंगाला आणि चेहऱ्यावर घाबरतंय. स्टोरी एकदम खतरनाक वाली. ते मला असं जाणवतं ती बाजूला आहे म्हणून. तिथं जसं आपण कसं श्वास घेतो, श्वास घेण्याचा आवाज येतो तिचा डायरेक्ट, आणि जेव्हा असं फिरून बघितलं ना, गायब. आज पण होतो तो सीन. एखाद्या दिवशी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातोय मी, आणि फक्त त्या रूम मध्ये तुम्ही झोपा. खरं त्या रूम मध्ये तुम्ही झोपले ना, तुम्हाला पण जाणवल. खरं जाणवतो, मला ऍक्च्युली जाणवतो. ती श्वास घेती सोडती, श्वास घेती, आणि फिरून बघितलं ना डायरेक्ट गायब होती. आणि तुम्ही म्हणजे असं कधी विचारायचा प्रयत्न नाही केला कोणाला की असं का होतं? म्हणजे तुम्ही त्या घरात राहता, तुमच्या तिकडे कोण राहायचं, काय प्रकार म्हणजे काय घडला असेल त्या ठिकाणी त्या जागेवर, असं कोणाला विचारलं नाही का तुम्ही? नाही, असं काही नाही विचारलं, कोणीच नाही विचारलं, असं घरच्यांनी पण नाही विचारलं. आणि मला नाही का थोडंफार याच्यामध्ये आपण आहेत त्याच्यामध्ये सिरियस आहे, कारण की आहेत भूत वगैरे नाही काही आहेत, असतातच. याची मस्करी पण नाही करावी, काहीच नाही. त्यांना म्हणजे बळत नाही खेळायचं नाही. आता बघा, तुम्हाला हे माहिती आहे का, एखाद्याचं ते हे जातं बघा, ते उतारा कशामुळे ठेवलेला राहतो? ते झपाटलेले लोक राहतात. झपाटलेले लोक नाही का, ते अमावस्या पौर्णिमाच्या दिवशी नाही का, ते उतारा, ते पिठाचा वगैरे, लिंबू मिरची बाहुली वगैरे, ते एक चौकाचे सेंटर मध्ये ठेवतात. ते चौकाच्या सेंटर मध्येच का ठेवतात? रस्ते बोळात पण ठेवू शकतील, पण ते चौकात ठेवण्याचं पण एक कारण आहे. म्हणजे काय कारण असतं? ते चौकात ठेवलं ना अमावस्याच्या दिवशी, तेव्हाच ते
निघतो. आता तुमच्या याच्यामध्ये एखाद्याने प्रवेश केला, आतमध्ये घुसलं, तुमचं बोधीचा पाडलं तुम्हाला, तर अमावस्या पौर्णिमेलाच ते बाहेर निघणार, असं निघणारच नाही ते. आणि ते पण तुम्हाला प्रॉपरली ते विधी करायला लागणार. आणि ते लिंबू मिरची आणि बाहुली वगैरे घेऊन ते चौकात तुम्हाला ठेवावं लागत. आणि ते निघतं पण कसं माहिती का, ते त्या चौकात ठेवल्यानंतर त्या बाहुलीला नाहीतर ते याला जर कोणी वलांडलं, म्हणजे त्याला वलांडलं ना, ते त्या टायमिंगला तुमच्या बॉडीमधनं निघून लगेच त्यांच्या बॉडीमध्ये प्रवेश होतो, लगेच दुसऱ्या सेकंदाला. असा विषय असतो का असा त्याचा? विषय असतो. तर याला तुम्ही कृपया करून तुम्ही मस्ती मजाक मध्ये घेऊ नका. ते हा खूप सिरियसली म्हणजे भयानक असू शकते. तर सर तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळ काढून आले आणि आमच्या ऑडियन्सला तुमचा अनुभव शेअर केला, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. सर. तुमचं पण खूप खूप धन्यवाद. मला या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला माझे काही अनुभव घडलेले तुम्ही बोलवले सांगण्यासाठी. तर तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तर अशाच भयानक किस्स्यांसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिली, त्या लिंकवर जाऊन आमच्या इंस्टाग्रामवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकताय. आणि ह्याच्या पुढे पण ह्याच्यापेक्षा खतरनाक असे किस्से तुम्हाला ऐकायला भेटतील, त्यासाठी तुम्हाला आम्हाला फॉलो करायला लागेल. राम राम.